स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्रुप ग्राम पंचायत सोनाले वालसिंद में अखंड हरिनाम शोहला का आयोजन। हम आपको बता दें कि अखंड हरिनाम महोत्सव वालसिंद ग्रंथराज गानेश्वरी परायण शोहला 23 से 30 तारीख तक चला, जहाँ पे काला का कीर्तन हबप नितिन महाराज महात्रे के द्वारा हुआ। तो वहीं पे हम आपको बता दें कि कैलाशवासी कुसुम महादू शोरे के याद में डॉक्टर श्री यशवंत शोरे जी के द्वारा उनके नेतृत्व में हबप निवृत्ति महाराज देशमुख इंदुरकर महाराज का कथा सुनने को लोगों को मिला। तो और हम आपको बता दें कि हबप विनीत महाराज महात्रे जो काला का कीर्तन सुनाए, तो उनका जो है कि कैलाशवासी वसंत सोमा वाकड़े के याद में सुनने को मिला कथा। हम आपको बता दें कि माननीय श्री यशवंत शोरे साहब के नेतृत्व में हर साल जो है अखंड हरिनाम उत्सव का आयोजन होता है, जो आप देख सकते हैं। वहाँ पे कीर्तन भजन के साथ साथ काला का प्रसाद जो बहुत ही प्रसिद्ध है, जो बहुत नसीब वाले होते हैं उनको ही मिलता है, जो महाराज जी से आप सुन सकते हैं। तो वहाँ पे आप देख रहे हैं और हज़ारों के तादाद में लोग वहाँ मौजूद थे कथा सुनने के लिए। फिर महाप्रसाद सबको मिला। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। आणि धुवायला लागतील म्हणून देव काय हे सगळे गोपाल आणि यमुनेच्या डोहावरती हात धुण्या करता गेले। मीमांसा 2 मिनिटात सांगतो। परिणाम काय झालं? देवाने पाहिलं आजी ओस अमरावती काला पहावया येते देव विसरती देह भाव आपुला। काल्याचा प्रसाद घ्यायचा असेल तर इथं गोपाळ धावावं लागतं, वारकरी व्हावं लागतं, भाविक व्हावं लागतं, कीर्तनामध्ये बसावं लागतं, तेव्हा काल्याचा प्रसाद भेटतो। अन्यथा ज्यांना ज्यांना आम्ही मोठे आहोत असं वाटतं त्याला काल्याचा प्रसाद भेटत नाही। देव आम्हाला काल्याचा प्रसाद खायचा असं सांगताय, पण कृष्णाने सांगितलं तुम्ही देव आहात ना, मग माझ्या इथं यायचं असेल तर माझ्यासारखं वागायचा, मी सांगेन तसं राहायचं। काय करा, तुम्हाला काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे ना, गोपाल बना, वैष्णव बना, वारकरी बना, मी तुम्हाला स्वतः माझ्या हातून बसेल। मला वाटलं आम्ही देव एवढं सामान्य व्हायचं, कीर्तनामध्ये जाऊन बसायचं, या का आमच्या बापाला जमल का? शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसायचे, हो आपण लहान झालो पाहिजे, हो ये आम्हाला जमणार नाही, आम्ही काही कीर्तन बिर्तन ऐकणार नाही, आम्हाला प्रसाद द्या। देवाने सांगितलं प्रसाद भेटणार नाही, प्रसाद देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही गोपाळ व्हाल तरच तुम्हाला प्रसाद देईल, आणि उलट मी माझ्या हाताने तुमच्या मुखामध्ये भरवेन। ठीक आहे, तू असा प्रसाद देत नाही ना, याही युक्ती लढवली सगळ्या देवांनी।
आपण काय करायचं, आपण देव जली झाले मासे काल्याचे असे, देव जली झाले मासे, देव मासे झाले आणि मासे होऊन धुवायला जेव्हा येतील यमुनेच्या डोहावरती तेव्हा त्यांच्या हाताला लागलेला जो काल्याचा प्रसाद आहे तो प्रसाद त्यांच्या हाताची उष्टावली का होईना आपल्याला खायला भेटेल या जो आणि त्या अनुभवाने त्याच्याकरता आणि काय केले, देव मासे झाले. देवाने खायला, देवाने सांगितलं चला वापस या, आता काही तिकडे हात धुवायला जाऊ नका, अरे वापस या बोलू ना, वापस यायचं, माझ्या पुढे बोलायचं एक शब्द सुद्धा, वापस या. अरे पण आता जेव्हा हात धुवायचे, हात धुवू नका, आपल्या टिरीला पुसा, हक्काची जागा. आता हे रुमाल कुठं आले, नॅपकिन आले, आता आपल्या पोराला ते खिशाला आपण रुमाल लावून पाठवतो शाळेमध्ये. पहिले असंच असं ना, असंच होतं ना बाबा, हे सगळं हात थंडीच्या टायमाला सफेद करायचा. हो, हे पहिलं असं होतं. आता ते रुमाल बिमाल कुठं आले, आपल्या हक्काची जागा टिरी इथं पुसा. आणि शास्त्र असं सांगतोय आपल्या देहामध्ये, शरीरामध्ये 12 ठिकाणी भगवंताचा वास आहे, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 12 ठिकाणी गंध लावण्याची प्रथा आहे. ती जागा सोडा आणि जिथं आपण गंध लावत नाही ना त्या ठिकाणी हात पुसा. अशा प्रकारे देवाला जो काला खायला भेटला नाही तो काळा तुम्हाला आम्हाला खायला भेटतो. तुमचं आमचं वैभव आहे. या वाळशिंद गावामध्ये आज हा काल्याचा प्रसाद आम्ही अनुभवतो, काल्याचं कीर्तन अनुभवतो. आणि या काल्याच्या प्रसादाकरता सूक्ष्म रूपाने इथं देव सुद्धा येतात. सगळे देव इथं काय करतात, सूक्ष्म रूपाने आज वरती गिरक्या घालतायत, कारण की त्यांना सुद्धा वाटतं तो कालाचा प्रसाद घ्यावा आणि मुक्त व्हावा. पण महाराज म्हणतात विशेष हा लाभ संत संगे, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे ज्ञानेश्वर. आपण पाहिलेले आहेत. झालेली सेवा भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. उपदेवाचं वैभव पाहिलं, ते रूप पाहिल्यानंतर इतका आनंद वाटला की असं वाटतं इथंच पंढरपूर नाही का. एवढे आनंद त्या देवाला पाहिल्यानंतर मला प्राप्त झाला, प्रसन्न वाटलं. पुन्हा एकदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आमदार साहेब जगन्नाथ या पुढे, कारण की आता आपल्याला हंडी फोडायची आहेत का. अध्यक्ष डॉक्टर यशवंतदादा केला वाकडे परिवाराच्या वतीने महाराजांच्या वतीने आशीर्वाद दिला जातोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर आपण व्यासपीठावर यावं आहे. तसेच संजय दादा मडवी साहेब पुढील पाहुण्यांचं स्वागत. संजय मडवी साहेब ग्रामपंचायत सदस्य सोनाळे करायचं आहे. माध्यमातून या विभागातील प्रसिद्ध कीर्तनकार महाराजांना विनंती करतो की आपण आणि अर्थातच करण्याची विनंती करतोय. विलावक मला सांगवड आहे यांना विनंती. या ठिकाणी उपस्थित आहेत दिनेश भोईर अनुसूचित जमाती युवा मोर्चा भाजपा ठाणे भिवंडी तालुका अध्यक्ष. या 2 मिनिटं या 2 मिनिटं. मंदिर वालशिंद दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या अखंड हरिनाम महोत्सव वालशिंद याचं एक भव्य दिव्य दिमागदार पद्धतीने आयोजन सर्व ग्रामस्थ मंडळ वालशिंद यांच्यातर्फे करण्यात आलं. आज शेवटचा दिवस. आज कार्यक्रमाची सांगता झाली काल्याच्या कीर्तनाने. खरोखरच आपल्याला तसा विचार केला तर आपल्या या मंदिराला 41वे वर्ष होत आहे. परंतु या 2-3 वर्षात ज्या उत्साहाने आणि ज्या आनंदाने हा महोत्सव साजरा होत आहे ते बघून खरोखरच मन भरून येतं.
असं वाटतं. अशाच प्रकारचा गावकऱ्यांचा प्रतिसाद हा मिळावा. मी तर याच्या पुढे जाऊनही सांगेन की या पुढच्या वर्षीच्या महोत्सवामध्ये आपल्या गावात कोणीही कुठल्याही प्रकारचं अन्न शिजवू नये. सगळ्यांनी कीर्तनासाठी तर यावंच, परंतु महाप्रसादाचाही लाभ द्यावा अशी मी आपल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. खरोखरच जर विचार केला तर वारकरी संप्रदायातील गजानन मामा सुतार असतील, प्रकाश मोगळे असतील, यांच्या माध्यमातून सर्व परिसरातील भिवंडी तालुक्यात नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील लोक इथे येत असतात. खरोखरच ते जे सगळ्या ठिकाणी त्यांची उपस्थिती असते त्याच्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय हा इथे येत असतो. खरोखरच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचे नाव लौकिक करण्यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी गावातील जे तरुण मंडळी पुढे येत आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. खरोखरच जर कमिटीचा अध्यक्ष जरी मी असलो पण माझ्यापेक्षा अपार मेहनत ही सर्व माझ्या सवंगड्यांची आहे. खरोखरच मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वजण ज्या उत्साहाने ज्या आनंदाने या कार्यक्रमात सहभागी होतात, मी परमेश्वरावर प्रार्थना करतो की सर्वांना सुखसमृद्धी, समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो. सर्वांच्या हातून अशी सेवा घडत राहो. खरोखरच वालशिंद गावाचं मंदिर सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण गावकऱ्यांनी गावकीच्या वर्गणीतून काढलेलं आहे. त्याचा कुठल्याही प्रकारच्या डेव्हलपरची मदत न घेता हा मंदिर उभा केलेला आहे. खरोखरच सर्व गावकरी हे अतिशय भक्तिमय वातावरणात या उत्सवात हजेरी लावतात, सहभागी होतात. अशाच प्रकारचा सहभाग जो आम्हाला अपेक्षित आहे तशाच प्रकारचा सहभाग सर्व गावकरी देत आहेत. त्यांनी अशाच प्रकारे तो देत राहावा. सर्व जे वारकरी संप्रदायातील सर्व लोक येतात त्या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. सर्व जी मी आता मगाशी म्हटलं की जे युवक वर्ग आहे त्या युवकाने जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला माझा सलाम आहे. अशाच प्रकारचा आपण आम्हाला सगळ्यांना सहभाग करून सगळ्यांनी त्याचा सहभाग नोंदवावा अशी मी आपल्याजवळ प्रार्थना करतो. एकदा मी अध्यक्ष या नात्याने सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. मंदिराची जी सरकुबाई सुतार आपणा सुद्धा विनंती त्यांच्या मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो. शुभागमन त्यांना विनंती आपण व्यासपीठात नियुक्ती झालेली आहे. एकूण आपला सत्कार या ठिकाणी केला जाणार स्वतः